सभी आत्मबंधुओं ने ललिता पवर में राम राम न सत्य ध्यान में सभी ने स्वागत आनापाना सत्य ध्यान गुरुजी ब्रह्मश्री पिता महापत्री जिंतो ने शतकोटि नमन बोलता आज ध्यान में सुरू करा ध्यान करानु विधान आराम ते हमें बताओ सुखासन मध्ये सुखासन केत्र हमने आराम कौकवाडस तिन्नाने हमें बटनु तुम्हें खाले भी बैठे जे सोफा पर भी बैठे जे कुर्सी भी बैठे जे मंच पर भी बैठे जे पोगो लंबा कर लेकर भी बैठे जे दोन्ही भी पोगो इन्नाने क्रासी असनु हाथों न बोटगा इन्नाने मिळे असनु आराम ती मांडेर राखिलिकना हळकूती डोळा झापिकना सहज सरळ उसराटना जतने हमें असनु हमें कऊ उसराटतास कऊ हमें मधमेन लेतास उसुर आणि कऊ बाहेर छोडतास ते निरंतर चलतो असंच होत आहे उसुर लेवानु छोडानु ते लिवानु छोडानु उसुरने हमें डोळा झापिकना ते उसराटने देखता असनु ಈ ನಾನೇ ಕರ್ಲಿತ ಬಟ್ಟೆ ಹತ್ರ ಕಾಗೋಸಕೈಕನ ಲೈವನ್ನೇ ಪ್ರಶ್ನೆ असस डोळा झापिकना उसराटना मधमे नव्हतो असानु उसुर बाहेर जावतो असानु उसुरने हमें देखिलेता बटे हत्र हमने काम मिळा सकैकना लैवन्य प्रश्न असस हमार उसराट मध्ये एक लई मट्टू शक्ति अद्भुत शक्ति त्याडगीसु सूक्ष्म शक्ति डोळांना दिसानु शक्ति आता पैदा इद्धरी भी आज लोग भी हमें उसराडतास ते उसुर डोळां दिसतू नाही तव कैकन हमें तिकडे लक्ष द्यानेसु ते डोळांना दिसानु शक्ति जतने आम्ही असे केत्र ते डोळांना दिसानु एक अद्भुत हमारा जीवन मध्ये ते देखाडतो असं आता ऋषी मुनींतोने सभी दिव्य दृष्टि केत्र डोळांना दिसानु ते दिव्य दृष्टी दिसस ये दोन्ही डोळांना दिसानु दिव्य दृष्टि केत्र लई दूरनु दृष्टि केत्र आता उसुर कऊ हमने डोळा दिसतूने ते आता ध्यान बटे मत्ती हमार उसुर हमार कड़े से ना हमें गुरुतु सासु उसुर चलतु स उसुर नहीं तर हमें नहीं कवानु एक ते विषय सभ्योन्य गोत्तसे आतसु उसुर नहीं तर हमें नहीं असता कैकन केत्र भी उसराट न जतने हमें एवढा दिस तीन जतने असा टाइम द्यानेस उसुर नहीं तर हमें नहीं कवानु सभ्योन्य कळेनु आतस केत्र भी उसुर मध्ये कौडू शक्ति अशीना कैकन हमें कळले जेव आता उसुर अशांतिने हमारू शरीर से ते उसुरती से ये शरीर आणि प्राण से कैकना हमने कळे मत्ती ते उसुर मध्ये कौडू शक्ति अशीना ये हमेशा कळले जेव एक करांतिने उसराटने जतने असे मत्ती हमने काम मिळा सकेत्र एक कामधेनु कल्पवृक्ष असे नानु उसुर कवानु हमने सभी मिळसु मनस्सिने शांति मिळस समाधान मिळस आरोग्यते असा शरीर घर शांत सस घरनु वातावरण शांत सस कात्र वास्तु दोष कैकम बोली का एक पैको खर्च करता सस ते पैको उरस ते पैको ते आणि तुम्ही छोट काम करायचे पुण्यनु काम करायचे वास्तु दोष निवारणे होस हमारू मनसनु वास्तु बरोबर ये म्हणते घरनु वास्तु भी ऑटोमेटिक बरोबरी छोड़सु हमारू मनस बरोबरी नाही असे म्हणते ते सभी जना बोलणारा असो वास्तु दोष से घर बरोबरी नाही से ठिकाण आम्ही मन ती स्ट्रॉंग असे केत्र मन ती
हमें चगोट योजनेत यशी केत्र तवा कोण भी हमने कहा भी बोलना अवस्था ने हमें मनती चगोट ने हमारो मनस वास्तु मनन वास्तु चगोट ने केत्र घर नु वास्तु भी चगोट अस्तु ने हमारो मनन वास्तु चगोट से केत्र घर नु वास्तु भी चगोट असस तवा कोण भी का भी बोला नव्हता ने तवा ह्या नु बारनु तिकडे राखून तिकडे नु बारनु इकडे राखून केतन कोण भी बोलणार असताना ते बोलांतीने लक्षांतर रुपये खर्चोस तई पैकोती समने पुण्य नु काम करे केत्र ते पुण्य समने संपादने कर लीजिए वो ते पुण्य ने हमने अगल नु जन्म ने आवत्ते तैस भोग नु जीवन मध्ये हमें जीवशे जेवो अमर उसूर मध्ये सब्बी शक्ती अडगिसु आणि हमने जन्म राहित्य होनु केत्र भी हमने जन्म राहित्य जीवन मिळस हमने का होनु तई होनु हमने का होनु हमने तई मिळस उसूर मध्ये तवडू एक अद्भुत ब्रह्मांडनु शक्ती अडगिस कामधेनु शक्ती अडगिस कल्पवृक्षानु शक्ती अडगिस हमें का मांगास तई देसु हमें चगोटस मांगनु हमें चगोटस मांगितना चगोट करे केत्र लोगों ने चगोट करे परिवार वालों ने चगोट करे केत्र तयानी वापस हमने चगोट इकना सवस हमें सुमार मांगी केत्र लोगों ने खराब करया गर्मे नाला ने खराब करया कष्ट दिया नष्ट करया केत्र ते नष्टस ते कष्टस आणि हमने वापस हमने का मांगनु कई कना हरिवसु चगोट मांगनु की सुमार मांगनु की सुमार मांगे तो वापस हमने सुमार सवस चगोट मांगे केत्र चगोट काम करे केत्र आणि हमने वापस चगोट असवस आम्ही चगोट असनु कई कना बैसे केत्र आम्ही चगोटस मांगा सब्बी जना चगोट असनु कई कना बैसस हमारे कुटुंबाला चगोट असनु आम्ही निस्तु बेर लेकरू दाला बेर लेकरू एकच चगोट न मेव हमारे कुटुंब मध्ये सब्बी जना चगोट असनु माय बाप भाईबंद बहिणो देवराणे जेठाणे देवर जेठन ते सब्बी जना चगोट असनु गावन लोक मध्ये भी आसपास वाला सब्बी जना चगोट असनु निस्तु आम्ही चगोट मांगनु के तर दाला बेरा लेकरू एकच चगोट असनु कई कन में सब्बी अन्य चगोट मांगे के तर ते सब्बी चगोट हमने वापस वसु आम्ही सब्बी अन्य खराब बैसे के तर आम्ही एकटा चगोट असनु दुसरा जना खराब असनु तवने कष्ट होनु तवने व्यापार मध्ये नष्ट होनु ते रोग ने पडनु कई निन्नाने मांगिले तर का वसु सब्बी अनिष्टि तई मांगिले के तर ती निष्ठि हमें मांगिले के तर ते आवक तवने वालावने आवक की छोड़की हमने से वापस वसुते तिनाटे हमें सब्बी ने समस्त लोग ती सुखी ती असन देखे कर हमें तईस मांगिले तईस वापस वस हमने तवडू शक्ति हमर उसूर ने सेवो हमें का मांग्या हमने तई मिळस हमें का मांग्या तईस मिळस आणि हमें ते का कर्या तईस वापस वस हमने आम्ही चगोटस करनु सब्बीवने हमने चगोट केत्र हमें सब्बीवने चगोट करनु उसूर कवानु गुरु जतने मनस ने बटाडे केत्र ते गुरु मनस ने आता यवना तवना ಬಗ್ಗೆ का हमें खराबी योजने करतास का सुमार कामो करतास ते उसूर कवानु गुरु मनस ने पळगाडी छोडस खराब योजने करान देतू ने खराब कामो करान देतू ने मनस ने पळगाडी छोडते उसूर कवानु गुरु तवडू एक शक्ति अमर उसूर ने सेव हमने कसा न मनस शांत नहीं से ना हमने आज लगू भी कळतू नहीं कळी भी नहीं कवा उसराट न जतने ससा हमें दूसरा नेष्टे हमें चौगट बहिस्ताने से हमने गत्ता सिकंबी गतना सिकंबी दूसरा ने हमें मन तीस खराब बोल लेता से एकदम हमें आलोचना कराओ हमर जतने हमें का वातो करता कि हमें एकदम हमारो वातो न हमें लक्ष्य दिवा
हमारा मन मध्ये हमें का हमर जतने शिकना हमें का वातो करतास का हमर मधमेने चलतुस हमर जतने शिकना हमें मन मध्ये का वातो करतास एकदम हमें लक्ष दे के तर हमनेच कळी छोडत हमें का वातो करतास ते हमने ಗೊತ್ತನೇ ಇದ್ರೆ हमें करतास ते ಗೊತ್ತನಾಸನ್ನು ಕರೆನು ಯೋಚನೆ आता कोण तर हमने कष्ट दिया हमने ಗೊತ್ತನೇ सरस ते मन मध्ये हमने तवने अलादी सापडता असू अलादी श्राप देता असस अलादी हमने बोल लेता असस ते मने तवडू अवमान कर्या तवडू दुःख द्या तवडू तंदर द्या ते ह्यू ही जान दे तव ही जान दे ते नाश ही जान दे तवने अन्याय ही जान दे ते कन हमें इनाने बोलता असू ते का असो ते वापस हमने सोचतो असो ते हमने कळतू नाही ते तिनाट्या में उसराटने जितने अशी म्हणती ते मनसने उसर कवान गुरु असे म्हणती ते मनसने ते गुरु शिकाड असो कोणे भी श्राप देना कोणे भी गाड़े देना कोने भी तंत्र देना कई के ना हमारे गुरु हमारे उसूर हमारे मनस ने शिकाडे मती तई निदाती शिकिले तो अवसर आता बाळवने स्कूल मध्ये टीचर कऊ शिकाडस लई गलाटे करस ते बाळवने पळगाडशी छोडते टीचर ते नाने हमारे उसूर कवान गुरु ते मनस ने पळगाडशी छोडस मट्टू ಎಂತ ಬಾಳೋ ಕವು ಗಪ್ಪ स्कूल ने जाके तिन्नाने हमारू साधना ಅದಕ ಎಂತ मनस गुरुन वात ऐकिलेतु शांतिकन तै कोने भी तंदर ना देतांती कोने भी ना सापडतांती कोने भी गाळे ना देतांती तै हमार मन शांति असस तवा का होसो हमारू मन ऑटोमेटिक शांति छोड़स हमार हमार वातो हमार हमें मनती हमार जतने हमें का वातो करता कवन हमें हमने कळी छिडे केत्र हमें ते बदलावणे करा प्रयत्न करासो आता हमने एवढा दिवस अब्जरस असतो नाही होत हमें ते लक्षात दे असताना हमें का वातो करता असं म्हणती काही मन मध्ये हमारा का वाच चलतो की लक्ष दे असताना My dear friends, my dear masters, my dear gods, आनापानासती ध्यान श्वास के साथ रहना है दोनों हाथों का उंगलियों में उंगली मिला के दोनों पाँव क्रॉस करके हल्का सा आंखें बंद करके श्वास के साथ रहना है मास्टर्स ऐसे आंखें बंद करने से क्या मिलता है सभी को भी प्रश्न रहता है आंखें बंद करने से श्वास के साथ रहने से सब कुछ मिलता है मास्टर्स हमारा श्वास में ही सब कुछ है तो ब्रह्मांड का ऊर्जा है कामधेनु का शक्ति है कल्प वृक्ष का शक्ति अक्षय पात्र का जो भी हम मांगते हैं वही मिलती है जो हम क्या मांगते हैं वही मिलती है हमको श्वास के साथ रहने से हमको मन को बिठाने से श्वास जो गुरु है मन को सिखाती है हमको स्वस्थ और शांति समाधान होना के तो वो श्वास के साथ रहने से सब कुछ अपने आप मिलता है मास्टर हमारा मन क्यों शांति नहीं है समाधान क्यों नहीं है ये तो हमको हमारा सोच विचार सही नहीं है तो दूसरा लोग आते हैं घर पे तो घर को दोष देते हैं तो हमारा मन का वास्तु बदलना है तो घर का वास्तु अपने आप बदल जाती है लेकिन घर पे लोग आके क्या बोलते हैं आपको तो बीमारी है कभी भी बीमारी रहती है आपका घर का वास्तु दोष अच्छा ठीक नहीं है कि ऐसे बोलते
तो बदलना है तो वास्तु दोष का, तो दरवाजा इधर का दरवाजा इधर, इधर का दरवाजा उधर रखना नहीं है मास्टर। तो हमारा मन का वास्तु बदलना है। तब क्या होता है ये, तो एक वास्तु दोष है के तो काम करवाने के लिए तो पैसा तो खर्च लगता है। हमारा मन का वास्तु दोष तो बदल गया तो श्वास के साथ रहते, वो पैसा बचते हैं, तब वो पैसा पुण्य के काम के लिए खर्च कर सकते हैं हम। तो पुण्य तो हम तो लगते हैं, पुण्य में तो हम तो भोग का जीवन जीने का, जीना है, जीने जीने के लिए हमको ये मौका मिलती है। तो चुपचाप से पैसे खर्च करने से, वही पैसे पुण्य के लिए तो खर्चा किए तो वो पैसे से हमको पुण्य तो मिलती है। पुण्य का काम करने से हमको भोग का जीवन मिलते है मास्टर्स। तो श्वास में तो सब कुछ है, हम क्या मांगते हैं वही है। तो हम बुरा घर परिवार वालों के लिए, गांव लोगों के लिए हम बुरा मांगे तो कोई भी बुरा तो नहीं मांगता, लेकिन हमारा मन में वो चलता रहता है। सृष्टि हमारा मन में क्या होता है वही सृष्टि होता है। लेकिन आज तक तो हम तो वो ऑब्जर्व नहीं किया है, हम क्या अपने आप से क्या बात कर रहे हैं, मन में क्या चल रहा है। तो सभी के लिए अच्छा सोचने से हमको अच्छा ही वापस आता है मास्टर्स। सभी के लिए मतलब सिर्फ पति पत्नी बच्चों की ये किस नहीं, परिवार में कोई भी रहे तो देवरानी जी, जेठानी जी, देवर जी, जेठ जी, सासू ससुरा, ससुर जी, माँ बाप, भाई बहन, ननंद जी, कोई भी परिवार वालों सभी के लिए भी भला सोचना है। हमको कोई भी क्या तो किए तो हम क्या करते हैं हमको पता नहीं चलता। वो हमको गुस्से में थोड़ा क्या तो भी बोले तो उसके एक एक पल में तो वो बोल के तो भूल गया सामने वाले, हम हमारा मन में क्या चलता है, वो हमको अवमान किया है, इसको ऐसे हो जाना, ये हमारा साथ, हमारा आंखों के सामने ही उसको तड़पना है। नहीं तो कोई अच्छा यहाँ पर रहने से हम तो क्या बोलते हैं, उसको क्या मन में चलता है, उसको आप उसका यहाँ पर तो रुक जाना, कुछ भी यहाँ पर नहीं होना। हम तो श्राप देने लगते हैं, कोई हमको गुस्से में जो कुछ बोल के तो भूल जाते हैं, लेकिन हमारा अंदर तो चलता ही रहता है, अपने आप से बातचीत होता है, ये रहता है मन में। तो आज तक हम तो ये ऑब्जर्व नहीं करे हैं मास्टर्स। कभी हम श्वास के साथ बैठते हैं हम तो ऑब्जर्व करने लग जाते हैं। तो मन को बिठाने से श्वास हमको मन को सिखाती है। ऐसे दूसरों के लिए बुरा सोचने से, तो श्राप देने से, गालियां देने से फिर वापस आपको ही आ रहा है। ये सब कुछ छोड़ दो। तो दूसरा व्यापार के लिए मेरा ही व्यापार अच्छा होना, उसका व्यापार तो कम होना, ऐसे सोचने से आपका व्यापार ही कम होते जाते हैं। ऐसे नहीं सोचना। मन को तो श्वास गुरु है, मन को समझाती है, तब मन धीरे 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 समझ में आती है। वो ऐसे बोलने से ऐसे होते है क्या, लेकिन छो, छोड़ छोड़ने के लिए थोड़ी समय लगते है, लेकिन एक दिन छोड़ेगा। कोई गुस्से पे आके हमको बोले तो भी, गांव वालों बोले तो भी, या परिवार वाला बोले तो भी, या कोई भी बोले तो भी, हमको वो गुस्से में एक पल में वो गुस्से में आके बोला है। सभी का सहज है, ये गुस्सा आना ही सहज है, सभी का भी सहज है।
हमको ऐसे श्राप नहीं देना, उसको गालियां नहीं देना, कभी भी हम तो ऐसे बकबक करते नहीं रहना उसके बारे में। अपने आप वो सहज स्थिति में मन शांत हो जाता है मास्टर्स। मन शांत होने के बाद तब क्या होता है, हम सभी के बारे में सही सोचने लगते हैं। परिवार वाला सभी लोगों के साथ हम अच्छे सोच के साथ रहते हैं। गांव का लोग के साथ अच्छी सोच के साथ रहते हैं तो समस्त लोग सुखी तो रहना है। ऐसे हमारा सोच हो जाता है ना, हमारा मन एकदम शांत हो जाता है मास्टर्स। तो हमारा मन एकदम शांत हो जाता है तो हमारा जीवन में शांत ही शांत, शांत ही शांत, शांत ही शांत रहता है मास्टर्स। तो हमको शांति होना, समाधान होना के तो श्वास के साथ रहना है। सब कुछ हमको देता है श्वास, सिखाती है। इसीलिए पत्री जी ने श्वास के साथ रहने के लिए बोलता है। तो हमको पता नहीं लगता कि हम हमारे साथ हम क्या बातचीत चल रही है, अंदर क्या बातचीत चल रही है। वही सृष्टि किया है हम आज तक। श्वास के साथ रहने से, गुरु के साथ रहने से मन को पता चलता है। आज तक जो भी मन में तो मैं बोलते आए हूँ वही मेरा जीवन में आया है। आज से वो नहीं करना है। थोड़ा थोड़ा करते करके छोड़ के मैं ये पूरा सभी के लिए, अच्छा के लिए तो जीना जीना है, किसी को भी बुरा नहीं करना। यही से हमारा सोच होता है ना, तब वास्तु दोष अपने आप निकल चले जाता है। तो इधर का दरवाजा उधर, उधर का दरवाजा और एक जगह पे, ये खर्चा करने के लिए जरूरत नहीं है मास्टर्स। वही पैसे अच्छा काम के लिए रखो तो पुण्य तो हो जाता है, पुण्य का काम। लेकिन हमको श्वास सिखाती पाप पुण्य से भी मुक्त रहना है। लेकिन हम तो पाप पुण्य से भी मुक्त रहना है कि तो पुण्य तो काम तो करना ही तो पड़ेगा। हमारा क्या तन मन धन से कुछ भी क्या तो भी करना किए तो भी पुण्य का काम, सेवा, ये सब करने से आत्मा का स्थिति बढ़ती है। ध्यान का स्थिति उत्तम 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 स्थिति में हम चले जाते हैं। मन शांत, शरीर स्वस्थ अपने आप रहता है मास्टर्स। अभी हम मधुर संगीत के साथ, श्वास के साथ मन को बिठा के ध्यान करेंगे, मधुर संगीत सुनते सुनते।
अजून 2 मिनिट विश्रांती देत नाही आम्ही असं. अजून एकच मिनिट आम्ही ध्यान स्थितीनं अजून 1 निमिष ध्यान ठेवून सहज स्थितीनं 30 seconds. Twenty seconds. 10 seconds. ओके मास्टर्स, आता तुम्हारा दोनों भी हाथों डोला पर रखो 5 सेकंड लगो. 5 4 3 2 1 0. आता तुम्हारा दोनों भी हाथों देखिए देता आसन मुखी थी डोला उगड़ा. आपका दोनों हाथों आंखें पे ऊपर रखना मास्टर 5 सेकंड तक. मधुर मुस्कान से हाथ देखते देखते आंखें खोलना. एवढा अद्भुत शक्ती ध्यान शक्ती आम्ही असो त्या अद्भुत ध्यान शक्ती निष्ठे आम्ही चप्पाळे मुखांतर त्या शक्तीने आम्ही धन्यवाद बोला. गुरुजी ब्रह्मश्री पितामह पत्रीजींतोने भी हमें चप्पाळे मुखांतर ते धन्यवाद बोला. सांबल मास्टर संतोने सप्त ऋषींतोने प्रकृति माताना हमें चप्पाळे मुखांतर ते धन्यवाद बोला. सत्य लोक निवासियों ने हमें चप्पाळे मुखांतर धन्यवाद बोला. एंजल्स ने हमें चप्पाळे मुखांतर धन्यवाद बोला. हमारे परिवार वालों ने हमें चप्पाळे मुखांतर धन्यवाद बोला. हमारे शरीर में प्रत्येक अंग ने भी हमें चप्पाळे मुखांतर धन्यवाद बोला. जीव मध्ये अटेंड देना सभी चप्पाळे मुखांतर धन्यवाद बोलते. आज ध्यान समाप्त करू. थैंक यू थैंक यू थैंक यू मास्टर, थैंक यू सो मच. क्या तो भी अनुभव रहे तो ध्यान का अनुभव बोल सकते हैं. ओके मास्टर्स, कात्र अनुभव क्षेत्र बोल लीजिए. कौन था? ನಮಸ್ತೆ ಮೇಡಮ್. ನಮಸ್ತೆ ಮೇಡಮ್. ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಮೇಡಮ್, ಧ್ಯಾನನೂ ಚೆನ್ನಾಗಾಯ್ತು. ಸತ್ಯ ಲೋಕದಿಂದ ಎನರ್ಜಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ನಿಮ್ ಕಡೆ.
ಇದು ಸಪ್ತ ಋಷಿಗಳಿಂದ ನಿಮ್ಮಿಂದ ಫುಲ್ಲು ಅದೇ ನಮ್ಮ ಭೂಮಂಡಲದಿಂದ ನಾವು ಧ್ಯಾನನ ಎಲ್ಲ ಅದೇ ಚಕ್ರದಿಂದ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಂಗೆ. ಅದು ಹಾರ ಇಂದ ಬರುತ್ತಲ್ವಾ ಗೋಲ್ಡನ್ ಎನರ್ಜಿ, ಅದು ಎಲ್ಲ ಭೂಮಂಡಲ ಎಲ್ಲ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗಿ ಅದು ಇವಾಗ ಎಲ್ಲ ಯಾರ್ಯಾರು ನಾವೆಲ್ಲ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಆ ಎನರ್ಜಿ ಎಲ್ಲ ನಾವು ಇದು ಆಜ್ಞಾ ಚಕ್ರದಿಂದ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಮನೆ ಎಲ್ಲ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಗೋಲ್ಡ್ ಕಲರ್ ಚಿಕ್ಕ 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 ಇದು ತುಂಬಾ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಎನರ್ಜಿ ಎಲ್ಲ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಮ್ಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅನುಭವ. ಅದೇ ಇಲ್ಲಿ ಆಜ್ಞಾ ಚಕ್ರದಿಂದ ಚಕ್ರದಿಂದ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ನಿಮ್ಗೆ ಎನರ್ಜಿ. ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಅದು ನಾವು ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ ಗ್ರೂಪ್ ಅಲ್ಲಿ, ಅದು ನೀವು ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ರೆ ಆ ಎನರ್ಜಿ ನಿಮ್ದು ದಾರ ಎಲ್ಲ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದು ನಾವು ಆಜ್ಞಾ ಚಕ್ರದಿಂದ ತಗೊಂಡು ಅದು ಮನೆಯಲ್ಲಾನು ಹರಡ್ತಾ ಇದೆ. ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ಅನುಭವ. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಧ್ಯಾನ. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ. ಅದು ಎಷ್ಟು ನಮಗೆ ಸತ್ಯಲೋಕದಿಂದ ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ಅದೇ ಇವರು ಸಪ್ತ ಋಷಿಗಳಿಗೆ ಬಂದು ಅವರಿಂದ ನೀವು ಸ್ವೀಕಾರ ತಗೊಂಡು ನೀವು ಎಲ್ಲಾ ಕಡೆನೂ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದು ನಾವು ತಗೊಳ್ತಾ ಇದೀವಿ ಆ ಎನರ್ಜಿನ. ಅದು ಉಸಿರಾಟದಲ್ಲಿ ಆ ಎನರ್ಜಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಮೇಡಮ್. ನಮಸ್ತೆ ಮ್ಯಾಮ್. ನಮಸ್ತೆ. ನೆನ್ನೆನೂ ಅಟೆಂಡ್ ಆದೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಅವ್ರ ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಟಿಫನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ ಮ್ಯಾಮ್. ಒಂದ್ ಹಾಫ್ ಅನ್ ಅವರ್ ಬೆಳಗ್ಗೆ ಮಾಡಿದೆ. ಇವತ್ತು ಫುಲ್ ಆಗಿಲ್ಲ, ಒಂದ್ 2 ನಿಮಿಷ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದೆ ಅಷ್ಟೇ. ಹೌದು, ನಾನು ನೋಡ್ದೆ ಮೇಡಮ್ ನಿನ್ನೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ. ನಾಳೆ ವರ್ಕ್ ಫ್ರಮ್ ಹೋಮ್ ಇರುತ್ತೆ. ನಾಳೆ ನಾಡಿದ್ದು 3 days 4 days ವರ್ಕ್ ಫ್ರಮ್ ಹೋಮ್ ಇರುವಾಗ ಅಟೆಂಡ್ ಆಗ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ ಮಾಡ್ಬೋದು ಟಿಫನ್ ಅವ್ರಿಗೆ. ಮೌನವಾಗಿರ್ತೀರಾ 4 days? ಇಲ್ಲ ವರ್ಕ್ ಫ್ರಮ್ ಹೋಮ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ, ಅವಾಗ ಧ್ಯಾನ ಕುತ್ಕೊಳಕ್ ಬೆಳಗ್ಗೆ 5 ಗಂಟೆ. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ 4 ಗಂಟೆಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡೋದೇ ಆಗೋಗಿರುತ್ತೆ ನನ್ಗೆ. ಹೌದು ಹೌದು. ಅದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೊತ್ತು ಕೆಲ್ಸನೂ ಇರತ್ತಲ್ವ, ಅದ್ ನಂದು ಇರತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು 1 ಗಂಟೆನೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಇವಾಗ. ಮೇಡಮ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಅಟೆಂಡ್ ಆಗ್ತಿರಲ್ಲ, ಅದೇ ಖುಷಿ ನನ್ಗೆ. ಹೇಳಿದ್ರು ಕರೆ ಮಾಡಿ, ಅದಕ್ಕೆ ಸರಿ ಅಟೆಂಡ್ ಆಗೋಣ, ಎಷ್ಟಾದ್ರೆ ಮಾಡೋಣ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು. ಹೇಗಾಯ್ತು ಮೇಡಮ್ ಧ್ಯಾನ ಅಷ್ಟು ಮಾಡೋದು? 2 ನಿಮಿಷ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಮ್ಯಾಮ್. ನೀವಿದ್ರೇನೆ ನಮ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ಸಾಕು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಮೇಡಮ್ ಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ಮೇಡಮ್ ಅವ್ರದ್ದು, ಅವ್ರ ಪಾಪ ಅವ್ರು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೊತ್ತು ಕನೆಕ್ಟ್ ಆಗ್ತಾರಂತೆ. ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತ ಮೇಡಮ್ ಅವ್ರ ನಂಬರ್ ಕಳ್ಸಿದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮ ವಾಟ್ಸಪ್ಗೆ. ಹೌದಾ? ನೋಡ್ತೀನಿ. ಅದು ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ವಾಟ್ಸಪ್ ಅಲ್ಲಿ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು. ನಾನು ಮೌನವಾಗಿದ್ದೀನಲ್ವಾ, ಇವತ್ತು ಮೌನ, ನಾಳೆ ನಿನ್ನೆನು ಮೌನವಾಗಿದ್ದೆ. ಇದು ಕ್ಲಾಸ್ ಆದ್ಮೇಲೆ ನಾ ಮೌನವಾಗಿಬಿಡ್ತೀನಿ. ಮತ್ತೆ ಶುಕ್ರವಾರ ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಅನ್ಕೊಂಡೆ. ನೋಡ್ತೀನಿ ಇವಾಗ್ಲೇ. ಅವ್ರಿಗೆ ವಾಟ್ಸಪ್ ಕಳಿಸ್ಬಿಡಿ ಮೇಡಮ್. ನಂಬರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವ್ರದ್ದು, ಮೇಡಮ್ ಅವ್ರದ್ದು, ಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ಮೇಡಮ್ ಅವ್ರದ್ದು. ಅವ್ರಿಗೆ ವಾಟ್ಸಪ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ದು ಇದು ಲಿಂಕ್ ಕಳಿಸ್ಬಿಡಿ. ಆಯ್ತು ಮೇಡಮ್. ಉಪವಾಸ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಅಂದ್ರು, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ? ಉಪವಾಸ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕಿದ್ದೀನ ಅಂತ, ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಜ್ವರ ಎಲ್ಲ, ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮೈ ತುಂಬಾ ಗುಳ್ಳೆಗಳಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಎಲ್ಲ ರಕ್ತ ತುಂಬ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದು ನಾನು ಉಪವಾಸ ಈಗಿನವರೆಗೂ ಇದ್ದೀನಿ. ಆದ್ರೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. ಅದು ಉಪವಾಸ ಮಾಡಿನೇ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ಕೊ, ಸರಿ ಹೋಗತ್ತೆ ಅಂತ ಒಳಗ್ಲಿಂತ್ರನೇ ಬಂತು. ಉಪವಾಸದಿಂದಾನೇ ಅದು ಕಡಿಮೆ ಆಗತ್ತೆ ಅಂತೇಳಿ. ಮತ್ತೆ ಅದು ಅಷ್ಟೊಂದು ತುಂಬಾನೇ ಇದು ಆಗಿದೆ. ನಡೆಯೋಕ್ಕೂ ಕೂಡ ರಕ್ತ ಕೆಳಗೆ, ಪಾದದ ಕೆಳಗಡೆನು ಮತ್ತೆ ಮೇಲ್ಗಡೆ
ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಎಲ್ಲ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಶರೀರ ತುಂಬಾ ಎಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ಗುಳೆ 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 ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಇವಾಗ ಎಲ್ಲ ಒಣಗಿದೆ. ಇವಾಗ ಎಷ್ಟು ದಿವಸದಿಂದ ಇದ್ದೀರಾ ಮೇಡಮ್? ಹುಣ್ಣಿಮೆ ದಿನದಿಂದ ಇದ್ದೀನಿ. ಅನ್ನಿಸ್ತು ನನ್ಗೆ ಏನಾದ್ರೂ ಈ ತರ ಇರ್ಬೋದು ಅಂತ. ಸರಿ ಒಂದ್ಸರಿ ಕೇಳೋಣ ಅನ್ಬಿಟ್ಟು. ಹುಣ್ಣಿಮೆ ಮೇಡಮ್ ನೀರು ಕುಡಿತೀರಾ? ಬೆಳಿಗ್ಗೆ ಇದು ಕ್ಲಾಸ್ ಆದ್ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಆದ್ಮೇಲೆ ದಿನಕ್ಕೆ ಒಂದು ಎಳ್ನೀರು ಕುಡಿತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮತ್ತೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ 10 ಗಂಟೆ ಹಂಗೆ ಟೀ, ಮತ್ತೆ ಸಾಯಂಕಾಲ 1 ಟೈಮ್ ಟೀ ಅಷ್ಟು ಕುಡಿತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಣ್ಣು ಮೇಡಮ್ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಹಣ್ಣು ತಿನ್ಬೋದಲ್ಲ? ಏನು ಅದು ನನ್ ತಿನ್ಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಸ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. ಆರಾಮಾಗಿದೆ, ಇಷ್ಟೇ ಆರಾಮಾಗಿದೆ. ನಾವು ತಿಂದು ಇಲ್ಲ, ನನ್ಗೆ ಅದು ತಿನ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಾನೇ ತಿಂದ್ಬಿಡ್ತೀನಿ. ನನಗೆ ಅದು ಬಲವಂತವಾಗಿ ತಿಂದ್ರೂ ಕೂಡ ಅದು ಉಲ್ಟಿ ಆಗ್ಬಿಡತ್ತೆ. ಆ ಟೈಮ್ ನಲ್ಲಿ ಒಳಗಿಂತ್ರ ನಾನು ಏನು ಬರುತ್ತೆ ಆ ರೀತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದಾನೇ ನಾನು ಒಳಗೆ ಶಾಂತವಾಗಿರತ್ತೆ. ಅದು ಆ ರೀತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ. ಇವಾಗ ಬೇರೆಯವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇವಾಗ ನೀವ್ ಹೇಳಿದ್ರಲ್ವಾ ಆ ತರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದು ಉಲ್ಟಿ ಆಗ್ಬಿಡತ್ತೆ. ಅದು ಒಳಗ್ಲಿಂತ್ರ ಏನು ಬರುತ್ತೆ ಅದು ಮಾಡೋದ್ರಿಂದಾನೇ ನಾನು ಆರೋಗ್ಯವಾಗಿರ್ತೀನಿ. ಇವಾಗ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಹುಣ್ಣಿಮೆ 10-12 ದಿನ ಆಯ್ತು, ಪೂರ್ತಿ ಒಣಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಎಲ್ಲ ಕ್ಯೂ ರಕ್ತ ಸೋರ್ತಾ ಇತ್ತು. ಪಾದ ಪೂರ ಮೇಲೆ ಕೆಳಗೆ, ಮತ್ತೆ ಪೂರ್ತಿ ಶರೀರ ಎಲ್ಲ ಆಗಿದೆ. ಕೈ ಎಲ್ಲ ಆಗಿದೆ, ಕೈ ಬೆನ್ನು ಹೊಟ್ಟೆ ಎಲ್ಲ ಆಗಿದೆ. ಅದೆಲ್ಲ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ನೋಡಿ. ಅದೇ ಲಂಕಣಂ ಪರಮ ಔಷಧಂ. ಉಪವಾಸ ಮಾಡೋದಿಕ್ಕೆ ಒಳಗ್ನಿತ್ರ ಬಂದ್ಮೇಲೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಆನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪತ್ರಿಕೆ ಅದೇ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಲಂಕಣಂ ಪರಮ ಔಷಧ. ಅದೇ ಸ್ಪೀಚ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪತ್ರಿಕೆ. ಅದೇ ನಮ್ಮ ಒಳಗಡೆ ಏನ್ ಬರುತ್ತೆ ಹೊರಗೂ ಕೂಡ ನಾವ್ ಅದೇ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಲ್ವಾ. ಆರಾಮಾಗಿದೆ, ಏನು ಹಸಿವು ಇಲ್ಲ, ಸುಸ್ತಿಲ್ಲ, ಶಕ್ತಿ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ, ಇನ್ನು ಎನರ್ಜಿ ಇಂದಿದೆ. ಮತ್ತೆ ನಾನು ಇದರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೊಂದು ಆತ್ಮದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಉತ್ತಮೋತ್ತಮ ಸ್ಥಿತಿಗೆ ನನಗೆ ಬದಲಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಇದು ಒಂದು ಚಾಲೆಂಜ್ ರೀತಿಯಿಂದ ಬಂದಿದೆ ನನಗೆ, ಅದು ನನಗ್ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಈಗೆಲ್ಲ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಇವಾಗ ಸುಮಾರು ವರ್ಷಲಿಂತ್ರ ನನ್ಗೇನು ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಜ್ವರ ಅದು ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಕಡಿಮೆ. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ. ಇವಾಗ ಈ ರೀತಿ ಆದ್ರೆ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗಿರತ್ತೆ, ಇದು ಎಲ್ಲ ನಡೀತಾ ಇರತ್ತೆ ಪರೀಕ್ಷೆಗಳು. ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. ಏನು ಕೂಡ ಮನಸ್ಸಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾವ್ದು ಏನು ಇಲ್ಲ, ಆರಾಮಾಗಿದ್ದೀನಿ, ಶಾಂತವಾಗಿದ್ದೀನಿ ಅಷ್ಟೇ. ಓಕೆ ಮೇಡಮ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಮತ್ತೆ ನಾಳೆ ಸಿಗ್ತಾ. आणि हमें सकाळना सुट्टी मिळावं, तातडी सभ्याने राम राम, धन्यवाद, बाय बाय, शी यू.